हद्दीतील पांझरेपाडा गुंदले येथील सर्वे नंबर 6011 ते 60176162 आणि आजूबाजूच्या जमिनीवर करमतारा कंपनीकडून प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। अलीकडेच कंपनीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोट विरोधात ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत ती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे। ग्रामस्थांनी एक निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात सादर करून पर्यावरणीय हानी आणि आरोग्याविषयी धोके लक्षात घेता हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या परिसरात वर्षानुवर्ष आदिवासी आणि कुणबी समाज गुण्या गोविंदाने राहत असून हे क्षेत्र वायू, ध्वनी आणि रासायनिक प्रदूषणापासून मुक्त आहे। मात्र अलीकडेच काही खासगी व्यक्तींमार्फत संबंधित जमिनीचा विक्री व्यवहार पूर्ण झाला असून त्या ठिकाणी औद्योगिक वापरासाठी सपाटीकरण, भराव आणि बांधकाम सुरू करण्याची शक्यता आहे। ग्रामस्थांनी यापूर्वीचा अनुभव उघड करत म्हटले की गरवाशेत परिसरात झालेले विनोद कुकवेर कंपनी आणि तारापूर टेक्सटाईल पार्क रोडवरील इतर कंपन्यांनी सुरुवातीला लहान शेडचे काम सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात मोठ्या कंपन्या गोडाऊन उभे राहिले असून ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे। गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की या प्रकरणात जर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर ग्रामस्थ जल आंदोलनाच्या मार्गाने जाऊन हे काम थांबवतील। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे योग्य ती कारवाई करून ग्राम हिताच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांनी आरोप केला आहे की कंपनीकडून एनओसी मिळवण्यासाठी पोलीस दबाव, बळजबरी आणि आर्थिक प्रलोभनाचा वापर केला जात आहे। याआधी अशाच प्रकारची घटना तळेखल मानसुरीपाडा येथील एनक्राफ्ट कंपनीबाबत घडली होती असे ग्रामस्थांनी सांगितले। सुरुवातीला ग्रामसभा विरोधात होती, मात्र तिसऱ्या ग्रामसभेत दबाव आणि पैसे वाटप झाल्याचा आरोप करत ते म्हणाले की परिणामी आज त्या भागातील पाणी दूषित झाले असून आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत। विराज कंपनीच्या प्रकरणाचा दाखला देताना ग्रामस्थ म्हणाले की झाडे लावण्याच्या निमित्ताने एनओसी घेतली गेली, परंतु काही दिवसातच झाडे काढून तिथे पक्के बांधकाम करण्यात आले। यानंतर ग्रामस्थांना कंपनीत प्रवेशही नाकारण्यात आला। विनोद कुकवेर, लक्ष्मी डेंटल यांसारख्या कंपन्यांचेही असेच अनुभव असल्याचे सांगण्यात आले। तर ग्रामस्थांनी स्पष्टपणे नमूद केले की पेसा कायद्यानुसार ग्रामसभेचा ठराव होईपर्यंत कोणतीही ग्रीन कन्सल्ट किंवा मान्यता देणे बेकायदेशीर आहे। करमतारा कंपनीने प्रसिद्ध केलेली प्रेस नोट ही अपूर्ण, अपात्र आणि दिशाभूल करणारी आहे असे ठाम मत त्यांनी मांडले आहे।